आपण सध्या दुष्काळी भागातल्या गावागावात गेलो असता बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील भातोडी गावामध्ये शंकर गीते यांनी 2.5 एकराच्या दगडधोंड्याच्या शेतामध्ये अक्षरशः नंदनवन फुलवल्याचं वास्तव दृश्य आपल्याला या बागेत आल्यानंतर पाहायला मिळतं की ऑर्गॅनिक शेती कशी असते त्यांनी दाखवून दिले। नेमकी त्यांनी कशी शेती केली, 2.5 एकराची किती उत्पादन मिळालं, कशा पद्धतीने त्यांनी शेती केली, त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल? नमस्कार, मी शंकर गीते। माझी ही 2.5 एकर क्षेत्र आहे। म्हणजे असं दगडाच्या रानामध्ये मी शेती डेव्हलप करून शेती लावली आणि ह्यात मी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली, ऑर्गॅनिक प्लस केमिकलची जोड दिली। हे तुम्ही बघितल्यानंतर कुठं बघितलं हे भगवा कंपनीचं हे जात आणि किती झाडं आणले आणि कशा पद्धतीने हे शेती डेव्हलप केली? आता मी असंच आपले आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तर्टे ह्यांच्या थोडं संपर्क आल्यामुळे ह्यांनी मला बाग फिरून बागा दाखवल्या, बा अशी बाग आहे तशी बाग आहे, भागवा फिरवा। मी थोडं टाका शिंगला इकडे तिकडे थोड्या बागा बघितल्या, मला पटलं, मग मी बी भागवा जातीची रोपं लावले। आता माझं लावणी 4थं वर्ष आहे। मला असं म्हणायचं बा मी जे सर्व बाग आहे ही किती बाय किती अंतरावर लावले हे झाडं आणि हे किती एकूण झाड आहेत? आता हे 14 बाय 8 वर लावलेत। 2.5 एकरात मी 1100 रुपये बसलेत। 2.5 एकरामध्ये 1100 रुपये बसले। खताचं नियोजन कसं केलं? आता ह्याला खताचं नियोजन ऑर्गॅनिक प्लस केमिकल अशी माझी जोड आहे। त्याला पाण्याचं आता माझ्याकडे 200 तलाव, 1 एकरमध्ये मी 200 तलाव केलेत, त्यामुळे माझं पाण्याचं नियोजन बसतंय। साधारणतः पहिल्या वर्षी 2.5 एकराला किती खर्च आला? आता पहिल्या वर्षी मला 2.5 एकराला 7-8 लाख रुपये खर्च आलता। मग त्यातून मला उत्पन्न 27 लाख भेटलं होतं। पहिलं जे उत्पादन भेटलं ते किती मिळालं? 27 लाख रुपये। दुसऱ्या वर्षी 41 लाख रुपये आणि हे तिसरं वर्ष? आता तिसऱ्या वर्षी 60 लाख रुपये। सरासरी भाव किती भेटला? आता यंदा सरासरी मला टॉपचा भाव भेटला 201 रुपये। किती टन माल उत्पादन झाला? आता माझा सगळा बागेत 35 टन माल निघेल, त्यातला आता माझा 20 टन हार्वेस्टिंग चालू आहे। 20 टन हार्वेस्टिंग झालेली आहे माझ्या आता। म्हणजे जवळपास तुम्ही 1 कोटीच्या आसपास जातो पुढल्या वर्षी। एकूणच आपण बघितलं तर IT इंजिनियरला 40 लाख 50 लाख पॅकेज असतं, परंतु मला आता हे 60-70 लाख रुपयाचं एक पॅकेज मिळाल्यासारखाच प्रकार आहे। काय सांगाल? आहे ना, आनंद आहे मला त्याचा, कारण मी कुठं सर्व्हिस न करता कुठं न करता शेती करता। शेतीची लोकांना लाज वाटते, पण शेती लाजण्यासारखी नाही, खूप श्रीमंत येण्यासारखा विषय आहे। शेतीत मला एक 60 लाखाचं पॅकेज भेटलं यंदा। बरोबर। पण असे अनेक तरुण शेतकरी आहेत, त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे शेती अनेकाकडे शेती आहे, परंतु बोंबलत हिंडण्याचा प्रकार अनेक गावामध्ये बघायला मिळतो। अनेक मुलांना व्यवसाय नाही परंतु शेती आहे, अशांना काय सांगाल? अशांना माझं एकच हात जोडून विनंती, बाबा मुलांनी मोकार फिरू नये, मुलांनी शेतीत एक गुरु सापडावा। जसं तुम्ही नोकरीसाठी गुरु सापडता, नोकरी शोधता त्याला कोण त्रास, तसं एक शेतीत गुरु सापडावा आणि गुरुच्या मार्फत शेती केली तर शेती 100% सक्सेस होतं। आता आमचा गुरु म्हणजे दीपक साहेब मोरे, त्यांच्यातून आम्ही शेती खरी फुललेली। त्यांचं खरं मला मग सगळं जे काय जे त्यांचं जास्त समजते, त्यांचं मला जास्त मार्गदर्शन मिळालं आहे। पण आपण एकीकडे बघतो आता तुकाराम मुंडेंनी सध्या महाराष्ट्रभरामध्ये जे केमिकलयुक्त वेगवेगळे पदार्थ आहेत किंवा फूड आहेत त्याच्या धाड टाकण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आणि ही केमिकल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जी मोहीम सुरू आहे आणि शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलं जातं। आता अनेक शेतकरी ऑर्गॅनिककडे वळले, तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? काय आता मी बी पहिली शेती केमिकलची करीत होतो, पहिल्या वर्षी केमिकल शेती केली। दुसऱ्या वर्षी मी माझ्या डॉक्टरांना सरांना मोरे सरांना म्हणलं, सर मला थोडं ऑर्गॅनिक शेती करायची इच्छा आहे माझी। ते म्हणजे ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही, करू म्हणले, तू तुझे तर प्रयोग कर म्हणले, 100% जळून म्हणले। मग मी त्यांच्या सल्ल्याने मी ऑर्गॅनिक शेतीकडे वळालो। त्यांनी मला 2 वर्षात केमिकल ऑर्गॅनिकचं म्हणजे केमिकल कमी करून मला ऑर्गॅनिक जास्त भर दिला आणि त्यांनी मला ते सक्सेस करून दाखवलं। पण अनेक शेतकरी आत्महत्या करतात, मला पाणीच नाही भेटलं, मला उत्पादनच नाही भेटलं, मला भावच नाही भेटला, अशामुळे आत्महत्या करतायत। तर काय सरकारला आव्हान करायला आणि शेतकऱ्याला? साफ चुकीचे सरकारला माझं असंच एकच आव्हान आहे की बाबा थोडे शेतीकडे शेतकऱ्याला त्यांनी लक्ष द्यावा, शेतकऱ्यांना सुखसुविधा कृषी विभागाच्या मार्फत त्यांनी द्यावात, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा। शासनाने थोडे तालुक्याला जिल्ह्याला मॉल करावात, शेतकऱ्यांचे ग्रुप करावं, शेतकऱ्यांनी ग्रुपने शेती करावा, ग्रुपने शेती केल्याला फायदा भरपूर आहे। बरोबर। माझा एकच म्हणजे असं दुर्दैव असो, आपला शेतकरी एकत्र येत नाही, त्यांनी शेतकऱ्या म्हणजे अशी वेळ आहे, पण जर शेतकरी एकत्र आला तर शेतकरी कोणालाच ऐकू शकत नाही। आता तुम्ही कशा पद्धतीने ह्यांना गाईडलाईन केलं, काय सांगाल? आम्ही त्यांना कन्सल्टंट आहेत दीपक मोरे, त्यांनी फवारणी वगैरे त्यांचं शेड्यूल जे आहे ते आहे। आम्ही फक्त BCTचे प्रोडक्ट त्यांना खालून वापरण्यास सांगितले, बेसोडोस किंवा लिक्विड वगैरे, आणि त्यांना चांगल्या प्रकारची साईज वगैरे क्वालिटी उत्तम प्रकारची भेटली आहे। आज 2 तालुक्यात त्यांना 201+ रेट भेटला आहे, सगळ्यात टॉपचा रेट भेटला आहे। आता हे माल कुठं जाणार आहे? हे बेंगलोरला बांगलादेशला जाणार आहे माल त्यांचा, आणि क्वालिटी साईज इथं कुठंच नाहीये। रेट याला ऑर्गॅनिकचा कसा सल्ला दिला तुम्ही?
ऑर्गॅनिकचा सल्ला म्हणजे त्यांना आता केमिकलचा खर्च पण त्यांचा गेल्या वर्षी जास्त झाला. त्या खर्चाला कमी करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट देण्यासाठी आपण BCTचे प्रोडक्ट त्यांना वापरण्यास दिले. पण आता सरकारने जर ऑर्गॅनिक शेती आत्ताच वन टाइम सगळं करणं शक्य नाही, पण ऑर्गॅनिककडे महाराष्ट्र वळण्यासाठी काय सांगाल किंवा शासनाला काय आव्हान कराल? शासन तर ऑलरेडी म्हणतं आहे की बुवा तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे, जास्तीत जास्त तुम्ही ऑर्गॅनिकवरती भर द्या, ऑर्गॅनिकचा रिझल्ट घ्या. खर्च कमी होतोय, आज केमिकलचे रेट वाढलेले आहेत आणि क्वालिटी ऑर्गॅनिकने चांगल्या प्रकारे येते, रोगराई पण कमी येते फळांवरती झाडांवरती. त्याच्यामुळं कसं आहे, शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान आहे की केमिकल तर वापराच थोडंफार, पण त्याच्यासोबत ऑर्गॅनिकवरती भर द्या आणि पुढे चालून ऑर्गॅनिक जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. त्याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. आज एकूणच आपण बघितलं की ऑर्गॅनिक शेती करा, महाराष्ट्र केमिकल मुक्त करण्यासाठी या शेतकऱ्यांनी सुद्धा आव्हान केलं. एकीकडे तुकाराम मुंडे जरी धाडी टाकत असले तर दुसरीकडे शेतकरी सुद्धा आता ऑर्गॅनिक शेतीकडे वळले आहे. तरुणांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळावा. शासनाने सुद्धा ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी योजना कराव्यात. गावगाव तालुक्यावाईज जर बक्षीस ठेवले, मॉल उभे केले तर नक्कीच महाराष्ट्र केमिकल मुक्त होण्याला मदत होईल. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी.